आमच्यापेक्षा नमितावरती जास्त प्रेशर आहे की आता कसं काय पुढचं कसं करायचं आणि कसं लिहायचं. सो ही क्युरिओसिटी मलाही आहे आणि मला ते त्या वेळेला ते उलगडायला जास्त आवडेल. फक्त घरामध्ये शांती हवी आहे. वादविवाद करून करून अनिरुद्ध थकलेला आहे आणि तिच्याही आज मनावर आघात झालेला आहे, तर आणखीन तिला कोणी दुःख देऊ नये असंही त्याला वाटतं आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रगती होते जर निंदक असेल तर. आणि हे जे प्रेक्षक निंदा करतात, कौतुक करतात, त्यांचं तर अप्रिशिएट करतोच मी, पण जे निंदा करतात, जे सिरियल बघतात, रेग्युलरली बघतात आणि त्यांना काय वाटतं ते मत प्रगट करतात, तर मला असं वाटतं ते आम्हाला कुठेतरी एक जाणीव होते की आपलं काहीतरी चुकत नाही ना. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनी आणि याच स्टार प्रवाह वाहिनीवर 4.5 वर्ष अधिराज्य गाजवलेली मालिका म्हणजेच आई कुठे काय करते. मालिकेने दरवेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवीन ट्विस्ट अँड टर्न्स आणलेच आहेत, पण ह्यावेळीचा जो फेज आहे किंबहुना मित्र बोलून की हा जो नवीन आता पर्व सुरू होतं आहे, हे पर्व थोडंसं प्रेक्षकांना हळवं करणारं असं आहे, त्यांच्या मनाला थोडीशी फुंकर घालणारं आहे का ते तुम्हाला प्रोमोमधून कळतच असेल. पण याच निमित्ताने गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत 2 गोड कलाकार आहेत. म्हणजे गोड तर आहेतच आहेत, पण मला एक अजूनपर्यंत संजनाबद्दल एक असे बोलतात ना, मनामध्ये असं थोडासा द्वेष आहे, कारण का अजूनपर्यंत आज देखतसुद्धा अरुंधतीबद्दलचा रोष काही कमी झालेला नाही आहे, जी आत्ता त्या एक खूप नाजूक फेजवर जरी असली तरी. कारण का PC सुरू असताना आम्ही ऐकलं ते की मुलगी आहेस तर मुलगीसारखीच राहा करून. यानंतर जो अरुंधतीचा फेज आहे किंवा यानंतर तिचा जो प्रवास सुरू होणार आहे, त्या प्रवासाकडे एकंदरीत संजना कशाबद्दल बघते आणि तोच रोष पुढे सुद्धा कायम राहणार आहे का? आता तरी त्याच पद्धतीने संजना बघते, जसं आता तुम्ही म्हणालात त्याच पद्धतीने संजनाचा स्टँड आहे. पण मला आता अनिरुद्ध जेव्हा एका ट्विस्टबद्दल बोलले तेव्हा यू नेवर नो की आता संजना तिच्या विरोधात आहे. ओव्हर द टाईम जसे पास होईल आणि ज्या गोष्टी मला दिसतील, यू नेवर नो की संजनाच तिच्या सपोर्टमध्ये उभी राहील किंवा संजना तिच्याबरोबर असेल. पण सिच्युएशन विल टेल की काय असणार आहे काय नसणार. मलाही खूप क्युरिओसिटी आहे तो ग्राफ बघण्यात. मलाही क्युरिओसिटी आहे की म्हणजे आमच्यापेक्षा नमितावरती जास्त प्रेशर आहे की आता कसं काय पुढचं कसं करायचं आणि कसं लिहायचं. सो ही क्युरिओसिटी मलाही आहे आणि मला ते त्या वेळेला ते उलगडायला जास्त आवडेल. बरं सर, तुम्हाला विचारायला आवडेल की आत्ता या सगळ्या फेजनंतर किंवा आता नवीन पर्व सुरू होतं, ह्या पर्वामध्ये किंवा ह्या नवीन प्रवासामध्ये अनिरुद्धसाठी एक सॉफ्ट कॉर्नर असेल का अरुंधतीच्या संदर्भात, किंवा अरुंधतीला सोबत जे काय घडलं त्या सगळ्याला तिला सांत्वन करण्यासाठी अनिरुद्धचा एक सॉफ्ट कॉर्नर आम्हाला दिसून येईल का? नाही, अनिरुद्धचा सॉफ्ट कॉर्नर आहेच. तो पहिल्या दिवसापासून आहे, सुरुवातीपासून आहे. त्याचं संजनाबरोबर अफेअर होतं, तेव्हासुद्धा तो अरुंधतीला तेच सांगत होतो की डिवोर्स घेऊ नको, घर सोडून जाऊ नको, मुलांना तुझी गरज आहे, आई अप्पांना तुझी गरज आहे, मी सोडून जातो पण तू घरात राहा वगैरे. असे बऱ्याचशा एपिसोड्समध्ये तिने तो डिवोर्स घ्यायचा हे केला. नंतर आशुतोषी मैत्री करतानासुद्धा त्याला ते पटलं नव्हतं. तो लग्न झाल्यानंतरसुद्धा तो तिला विरोध करत होता आणि संजना म्हणाले आता डिवोर्स झाला आता का. तरी त्याचा सॉफ्ट कॉर्नर होता की नाही, अरुंधती लग्न करू शकत नाही, तिने करू नये. आशुतोषला तो मारायला जातो तो बऱ्याचशा वेळेला. त्यामुळे सातत्याने तो अरुंधतीसाठी त्याचा सॉफ्ट कॉर्नर आहे. आता आशुतोष गेल्यानंतरसुद्धा त्याचा खूप सॉफ्ट कॉर्नर आहेच आणि त्याला तो बिलीव्ह करतो की अरुंधती माझ्या मुलांची करेक्ट आई होऊ शकते. जी संजना मुलांना जेवढं सांभाळू शकत नाही तेवढी अरुंधती सांभाळते, ती आई अप्पांचं करते. आणि तो आता परवापर्यंत तो तिला म्हणत होता, जेव्हा आशुतोष होता तेव्हा तो तिला म्हणत होता की आपण मैत्री करूया का. आशुतोष पण तसाच वागायला लागला आहे. तो मायाबरोबर आता हल्ली काय पिकनिकला जातो आणि ते सगळं करतो. तो काय वेगळा नाही आहे, तो पण अनिरुद्धच आहे, अनिरुद्धसारखा वागतो, तुला दुय्यम स्थान दिलेलं आहे. सो अनिरुद्ध हा खूप प्रॅक्टिकल आहे. बरोबर. आणि अनिरुद्ध फटकळ वाटला तरी तो खरं बोलतो आणि कोणीतरी खरं बोलायला लागतं. आणि अनिरुद्धचं त्याच्या आईवडिलांवर प्रेम आहे, या समृद्धी बंगल्यावर प्रेम आहे, त्याचं मुलांवर प्रेम आहे. त्यांनी एका पॉईंटला संजनाला सुद्धा म्हटलं की संजना आय लव्ह यू. तो 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 खूप प्रामाणिकपणे तो व्यक्त होतो. तर मला असं वाटतं की
अरुंधती इथे येणं त्याला प्रॉब्लेम नाही आहे. त्याचा प्रॉब्लेम हा आहे की संजना आणि तिच्यामध्ये खटके उडू नयेत. बरोबर. आता संजनाबरोबर तिचे खटके उडणार आहेत हे विधिलिखित आहे. संजनाचा स्टँडच क्लिअर आहे. त्यामुळे काय होतं, आता आई आपणचं वय झालं आहे, त्या वयामध्ये त्यांना हे सततचे भांडणं, सततचे वादविवाद हे पटत नाही आहे. त्यांनी संजना बरोबर सुद्धा डिवोर्स पेपर साईन केला. तो तिला परवा पण म्हणाला की अरे तुला मी मोकळं केलेलं आहे, डिवोर्स दिलं, तू जा, तुझं राहा. ती म्हणते नाही, हे माझं घर आहे, तू मला सांगू नाही शकत घर सोडून जायला. तो माणूस आहे, तो कैचीत अडकलेला एक माणूस आहे आणि त्याचा स्टँड मला असं वाटतं खूप पटतो लोकांना. तो अनिरुद्धचा स्टँड पडतो. त्यांनी चुका केला ते कबूल केल्या. तो सातत्याने म्हणतो की हो माझी झाली आहे चूक, पण ती आता चूक झाली आहे, आता संजनाला सोडून दिलेलं नाही आहे. त्याच्यावर संसार केला आहे. तुझ्यावर राहू शकलो नसतो तर मी इतके दिवस हा संसार केला असता का? कारण तो मला तुझीही काळजी आहे. सो तो अडकलेला माणूस. आणि आपण सगळेच कधी ना कधी कशा ना कशामध्ये तरी अडकलेलो असतो. कोणी आपल्या कामामध्ये अडकलेलो असतो, कधी आपल्याला नको तो जॉब करायला लागतो आणि तो सातत्याने रोज त्याला त्या ह्याच्यातनं जावं लागतं. तो आय थिंक ही इज व्हेरी ह्युमेन. अरुंधती घरी आली, त्याला काहीच इश्यू नाही आहे. ती घरात सगळ्यांचं करेल हे त्याला माहिती आहे. फक्त घरामध्ये शांती हवी आहे. वादविवाद करून करून अनिरुद्ध थकलेला आहे आणि तिच्याही आज मनावर आघात झालेला आहे. तर आणखीन तिला कोणी दुःख देऊ नये असंही त्याला वाटतं. इथे आलीस तर तुला कोण ना कोणतरी बोलत राहणार. सो हा त्याचा स्टँड आहे आणि मला असं वाटतं तो करेक्ट स्टँड आहे. बरं, तर जसे मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येतात किंवा एक नवीन फेज सुरू होतो तेव्हा कलाकारांना सुद्धा तेवढीच मेहनत घ्यावी लागते. कारण का आधीचं काम खरंच खूप डिफरंट असतं. नवीन एकदा पर्व सुरू झालं की ते कामसुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बजावावं लागतं. कारण का प्रेक्षकांना तेवढंच ते काम आवडलं गेलं पाहिजे. कलाकार म्हणून तुमची किती मेहनत असते नवीन जेव्हा असा फेज सुरू होतो त्या दरम्यान? मला असं वाटतं ना, आमची कंप्लीट टीमच एवढी मेहनत करत असते. DKP प्रोडक्शन एवढी मेहनत करत असतं. रवी करमरकर आणि त्याची डिरेक्शन टीम सुबोध आणि तुषार वगैरे हे पहिल्या दिवसापासून खूप प्रामाणिकपणे काम करत आहे, खूप मेहनत करत आहे. जे लोकांना पडद्यावर दिसत नाहीत ते पडद्यामागचे सगळे हिरोज आहेत. आमचे राजन शाही, नमिता आणि हे सगळे पडद्यामागचे हिरोज आहेत. स्टार प्रवाहसुद्धा इतकी एक्साइटेड आहे. म्हणजे जो चॅनल आहे, ज्या चॅनलवर आम्ही ही मालिका आमची दिसते, ते सुद्धा इतके एक्साइटेड आहे. आज आपण जी प्रेस मीट घेतलेली आहे हे त्यांच्या इनिशिएटिव्हनी घेतलेली आहे की नवीन पर्व सुरू होत आहे, नवीन फेज सुरू होतो आहे. मला ते खूप छान वाटलं की आजपर्यंत जेव्हा ही मालिका सुरू केली होती किंवा आई कुठे काय करते ही मालिकेचं टायटल होतं. आई कुठे काय करते म्हणजे आई सगळं करत असते, तिला कोणी अप्रिशिएट करत नाही. आणि आम्ही सातत्याने दाखवलं की ज्या आया आहेत इथे आमच्याकडे, ज्या मदर्स आहेत, म्हणजे कांचन आईनी किती केलं आहे याच्यासाठी किंवा अरुंधतीने किती केलं आहे, संजना आई म्हणून किती त्या याचं करते वगैरे सगळं जे आहेत. आता अनघाला तुषा ही जी आहे जानकी, तर आई सगळ्या खूप काय काय करतात. आता ह्या सेकंड फेजमध्ये आईने केलं सगळ्यांसाठी. आता ज्या वेळेला आईला गरज आहे, आई अडचणीत आहे किंवा आईवर आघात झालेला आहे, त्यावेळेला बाकीचे कोण कोण कसं कसं आईला मदत करतात. ही एक वेगळी फेज आहे, वेगळी सिरियल आहे. पार्ट 2 आहे आई कुठे काय करते आणि इज अ व्हेरी ब्युटिफुल फेज. खूप सुंदर थॉट आहे आणि मला असं वाटतं तो पण कनेक्ट होणार आहे. 2:30 वाजता दुपारी स्टार प्रवाहावर तो पण नवीन स्लॉट क्रिएट केलेला आहे. नवीन स्लॉट स्टार प्रवाहाने क्रिएट केला आहे अँड दॅट इज गोइंग टू वर्क. तो सुद्धा स्लॉट प्रेक्षकांना नक्की आवडणार. तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीवर? कारण मला जे काही बोलायचं होतं ते खरंच त्यांनी ते सगळ्या पॉईंट्स मांडलेत. सो आय थिंक हेच मला सांगायचं. बरं, तर असताना की आपण जेव्हा प्रोमोज आउट होतात किंवा आपले जेव्हा फेसबुकवर इंस्टाग्रामवर जेव्हा आपले एपिसोड वगैरे आउट होतात तेव्हा त्याच्याखाली प्रत्येक प्रेक्षक हा खरंच खूप भरभरून कौतुक करत असतं. पण एक मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. आपले काही प्रेक्षक मित्रमंडळी किंवा आपले प्रेक्षक मायबाप हा त्याच तेवढ्या अधिकाराने आपल्यावर निंदासुद्धा करतात, टीकासुद्धा करतात. त्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? अरे मला तर वाटतं निंदकाचे घर असावे शेजारी ही खूप सुंदर म्हण आहे. ही म्हण अशी यासाठी आहे की जर आपल्या शेजारी निंदक असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण काय चुकतो, कुठे चुका करतो ते सांगण्यासाठी तो तिकडे आहे. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रगती होते जर निंदक असेल तर. आणि हे जे प्रेक्षक निंदा करतात
कौतुक करतात त्यांचं तर अप्रिशिएट करतोच मी, पण जे निंदा करतात, जे सिरियल बघतात, रेग्युलरली बघतात आणि त्यांना काय वाटतं ते मत प्रगट करतात, तर मला असं वाटतं ते आम्हाला कुठेतरी एक जाणीव होते की आपलं काहीतरी चुकत नाही ना. किंवा बरेच वेळेला नमिताला जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा नमिता म्हणते थांब, या एपिसोडमध्ये त्या प्रेक्षकाला असं वाटलं, बघू ते पुढच्या 5 एपिसोडमध्ये तो ट्विस्ट आहे तो त्यांनी बघितलेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं ते करू दे निंदा, पण ते सतत जर बघत असतील तर त्यांच्या लक्षात जर अरे आपण हे बोललो खरं, पण ते तसं नाही, याचं उत्तर पण ते मिळणार आहे कारण ते तेवढे कॉन्फिडंट आहे. नमिता तेवढी कॉन्फिडंट असते. म्हणजे अरुंधतीचं लग्न लावायच्या वेळेला किती निंदा झाली होती, म्हणजे ती आशुतोष बरोबर लग्न करू नये याच्यावर म्हणजे मीम्स झाल्या, सगळं हे झालं ते झालं ते झालं. त्याच्यानंतर लोकांनी खूप छान पद्धतीने एक्सेप्ट केलं. ते नमिताचा कॉन्फिडन्स होता तो. आता हा केवढा मोठा ट्विस्ट आहे, माझ्यासाठी धक्का आहे हो. आशुतोष केळकर नाहीच आहे, हा धक्का पचवणं कठीण आहे हो. हा म्हणजे मला पायाखालची जमीन सरकली होती माझ्या, जेव्हा मला खरंच वाटे ना. मी इथे बसलो होतो आणि तो आमचा आर्ट डिपार्टमेंटचा मुलगा एक फ्रेम घेऊन आला. म्हटलं काय रे कोणाची फ्रेम आहे, आणि हार काय, आशुतोषची फ्रेम होती. आणि त्याला हार घेऊन मला काय तुम्ही, मला वाटलं गिमिक करताय, मला वाटलं हे काहीतरी तिचं स्वप्न आहे, स्वप्नानं जागी झाली आणि ते वाईट स्वप्न होतं असं. दिस अ फॅक्ट. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे ट्विस्ट अँड टर्न्स येतात. कोविडमध्ये प्रत्येकाने बघितलं आहे, प्रत्येकाच्या आजूबाजूला घरामध्ये हे ट्विस्ट अँड टर्न्स आलेले आहेत. त्यामुळे ही मालिका ज्या वेळेला हे लोक क्रिएटिव्ह हेड करतात ना, तेव्हा माझ्यासारखा प्रेक्षक, आता मी प्रेक्षक म्हणून बोलतो की मला धक्का बसतो, पण सतत बघत असल्यानं ना लक्षात आलं की अरे त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे, त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल दाखवायचा अरुंधतीचा. अरुंधतीच्या आयुष्यामध्ये ही काही खरी गोष्ट नाही आहे, दिस इज अ मेक बिलीफ, पण ती खरी वाटते हो. रुपाली, तुम्ही काय सांगाल, निंदकाचं घर असावे शेजारी, काय सांगाल ह्या गोष्टीकडे तुमचं कसं मत आहे? पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही गोष्टी वेलकम करणं गरजेचं आहे. म्हणजे जर निंदक नसतील तर तुम्हाला तेवढा मजा येणार नाही काम करायला. जसं सर म्हणाले की प्रत्येक ट्रॅक जेव्हा आला आहे तेव्हा नमिताला एक वेगळ्या पद्धतीचा फीडबॅक मिळाला आहे. पण तिचा तो विश्वास असतो की पुढे गेल्यानंतर हा जो ट्रॅक आहे हा पुढे गेल्यानंतर प्रेक्षकांना तो पचणार आहे. सो तिच्या बिलीफवर बिलीफ करणं आमचं काम आहे. आणि तीच घाबरत नाही निंदकाच्या घराला, तर आम्हाला टेन्शन घेण्याचं गरजच नाही आहे. खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत बोलून. तुर्तास आपण इकडे थांबूया, कारण का बाकीच्या पत्रकारांना सुद्धा गप्पा मारायचा आहे. जाता तुम्हाला दोघांचं खरंच खूप धन्यवाद, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.